तुमच्या आमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। पाऊस गायब झालाय, अल निनोचं संकट आहे, युद्धाचे ढगही कायम आहेत। या तीनही गोष्टींचा परिणाम थेट तुमच्या आमच्या जगण्यावर होणार आहे आणि तो म्हणजे या सगळ्यामुळे तुमच्या आमच्या खिशातले पैसे जास्त खर्च होणार आहेत। जमाना महागाईचा आहे आणि पुढच्या काही काळातच महागाईचा हा राक्षस तुमच्या समोर आ वासून उभा राहणार आहे। तुमच्या समोर म्हणण्यापेक्षा आपल्या समोर आ वासून उभा राहणार आहे। आपल्या घरातल्या भाजीपासून ते दारातल्या गाडीपर्यंत सगळंच महागणार आहे। आपण पाहूयात। पावसानं मारली दडी, 100 वर गेली कोथिंबीरीची जुडी। पुढच्या काही दिवसात प्रचंड महागाई। पावसानं मारलेली दडी आणि युद्धामुळे विस्कटलेली जगभराची आर्थिक घडी यानं एवढा घोळ केलाय की बघता बघता सगळीकडे महागाई दिसू लागली आहे। स्वयंपाकघरातल्या भाजीपासून ते दारातल्या गाडीपर्यंत सगळं काही महागलंय। पाऊस ओसरताच भाजीपाला प्रचंड महागला। वटाने का रेट जो है 120 रुपया किलो, फरसी 120 रुपया, भिंडी 100 रुपया किलो, शिमला मिर्ची भी 100 रुपया किलो, काकड़ी हो गया 50 रुपया। मतलब कोई भी भाजी है जो 50 से कम है ही नहीं। भेंडी 50 रुपये किलो होती ती आता 80 रुपये किलोवर पोहोचली आहे। कांदा 20 रुपयाचा 40 रुपये किलो झालाय। बटाटा 20 रुपयाचा 30 रुपयांवर पोहोचलाय तर कारल्यासारखी कडू भाजी 40 रुपये किलोनं मिळत होती त्यासाठी आता 100 रुपये मोजावे लागतात। शेवगा 40चा डबल होऊन 80 रुपये किलो झालाय। गिलक 30 रुपयाच्या ऐवजी 60 रुपये किलो झालाय। फ्लॉवर 10 रुपये नगाचा थेट 30 रुपये नगावर पोहोचलाय। मेथीची जुडी 20 वरून 50 तर कोथिंबीरीच्या जुडीने तर 40 वरून थेट 100वर उडी मारली आहे। राज्यात सध्या पावसाचा जोर ओसरला आहे, मात्र त्याचा परिणाम भाज्यांच्या दरवाढीवर झालाय। कारण का भाज्यांचे दर वाढले आहेत। आलं असेल, फरसबी असेल, वाटाणा, शेवगा, शेंग, भेंडी, गवार या सगळ्या भाज्या जवळपास 200% वाढल्या आहेत। या सगळ्याचा परिणाम म्हणजे किरकोळ महागाईचा दर 4.38%वर गेलाय। जानेवारीमध्ये किरकोळ महागाईचा दर हा 2.74% होता, तर महागाईचा दर 4%च्या आत ठेवण्याचं आरबीआयचं लक्ष होतं। जूनमध्ये महागाईचा दर 4.2% राहील असा आरबीआयचा अंदाज होता, मात्र हा दर वाढून जून महिन्यात 4.38% इतका झालाय। सलग 6व्या महिन्यात महागाईचा दर वाढलाय। चिंतेची बाब म्हणजे खाद्यान्न महागाईचा दर वाढून 5.38%वर गेलाय। गेल्या 1.5 वर्षात पहिल्यांदाच महागाईचा दर आरबीआयच्या 4% मर्यादा पातळीवर पोहोचलाय। ग्रामीण भागात खाद्यपदार्थांची महागाई सुद्धा 5.45%पर्यंत तर शहरी भागात 5.9%पर्यंत पोहोचली आहे। या सगळ्यामुळे व्याजदर वाढण्याची शक्यता आहे। मान्सूनचा देशातला पहिला संथ प्रवास, एल निनोचं सावट आणि युद्धामुळे जगभरात निर्माण झालेली अस्थिरता या सगळ्यामुळे महागाई वाढत चालली आहे। रिझर्व्ह बँकेला महागाईचा दर 2 ते 6% दरम्यान ठेवण्याचं बंधन असलं तरी मुख्य लक्ष हे 4%च्या आत रोखण्याचं असतं। आता महागाईनं 4.38%चा टप्पा पार केल्यामुळे पुढच्या काळात व्याजदरात कपात करण्याची शक्यता पूर्णपणे धूसर झाली आहे। क्रूडचे भाव भडकले की अर्थातच आपल्या वित्तीय स्थितीवर त्याचा परिणाम होतो। परकीय गंगाजळी तर कमी होतेच, त्याशिवाय महागाई वाढते आणि महागाई वाढल्यानंतर चे परिणाम जनमानसापर्यंत पोहोचतात। आत्ता या घडीला महागाईचा दर हा 4.38% इतका झाला आहे आणि जर आपण बघितलं तर रिझर्व्ह बँकेचा ज्याला आपण म्हणतो एक सहनशीलतेची जी मर्यादा ती 4% आहे। अर्थात त्याच्यात 2 अधिक उणे म्हणजे 2 ते 6 असं रिझर्व्ह बँकेचा जे टार्गेट असतं, पण याच्यामध्ये आता रिझर्व्ह बँक तातडीने रेपो रेट बदलेल का हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। त्यामुळे पावसानं ओढ दिल्यानं शेतकऱ्यांवर सुद्धा प्रचंड संकट आहे। चंद्रपुरात जुलैच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला, पण त्यानंतर पावसानं मोठी उघडीप दिली आहे। त्यामुळे शेतातली कोवळी पिकं आता करपू लागली आहेत। चंद्रपूर जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आता शेतकऱ्यांमध्ये शेतकरी जे आहे तो संकटात सापडलेला आहे। परत दुबार पेरणीचे संकट आता शेतकऱ्यावरती आल्याचं चित्र आता सध्या जिल्ह्यामध्ये दिसत आहे। पाऊस नसल्याने शेती जी आहे ती आता करपायला लागलेली आहे, ते आपण बघू शकतो। कोकणाकडे सुद्धा पावसानं पाठ फिरवली आहे, त्यामुळे भात लावणीची कामं रखडली आहेत।
रत्नागिरी जिल्ह्यात फक्त 35% इतक्याच लावण्या झाल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात सध्या पावसाचा लपंडाव सुरू आहे. गेल्या 4 ते 5 दिवसांपासून संपूर्ण कोकणात जो आहे तो पाऊस गायब झालेला आहे. त्यामुळे बळीराजा संकटात सापडलेला आहे. भात लावणीच्या कामांनी मध्यंतरी वेग घेतलेला होता, मात्र आता पुन्हा ही भात लावणीची कामं जी आहेत ती रखडलेली आहेत आणि जी भात लावणी झालेली आहे त्या शेताला देखील भेगा पडलेल्या आपण पाहतोय. बुलढाण्यात सुद्धा अंकुरलेली पिकं माना टाकायला लागली आहेत. मागील जवळपास 8 दिवसापासून पावसाने जी एक प्रकारे जो पाऊस गायब झालेला आहे त्याचे आपण पाहू शकता की आता हे जे हिरवगार जे आच्छादलेलं जे पीक आहे, हे जे पीक आहे सोयाबीन आणि तुरीच्या शेतामध्ये आपण आहोत आणि त्याचे कुठेतरी आता परिणाम हे जे आता दिसायला सुरुवात होत आहे. 8 दिवसापासून आपण पाहू शकता की कशा पद्धतीने हे जे पिकं आहे आता थोडेफार मानं टाकायला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. पाऊस गायब, पेरण्या रखडल्या आणि पिकं जळाली. याचाच अर्थ यंदा अन्नधान्याचं उत्पादन कमी होणार. उत्पादन कमी झालं की अन्नधान्यापासून ते तेलापर्यंत सगळं काही महागणार. महागाईचा दर 4% वर गेल्यानं पुढे काय होणार याचे संकेत आत्ताच मिळाले आहेत. त्यामुळे भविष्याच्या संकटासाठी आत्तापासूनच तयार रहा. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.